आज तुम्ही दोघं लवकर कसे काय? अगं आजी, आमच्या स्कूल मध्ये जी मोठी मुलं आहेत ना त्यांची पॅरेंट्स मीटिंग आहे म्हणून आम्हाला हाफ डे दिला. अश्विनी काही बोलली नाही. लक्षात नसेल तिच्या, कामाच्या गडबडीत विसरली असेल. आणि म्हणूनच या ठमेला मी घेऊन आलो. आणि आई संजू पण आज थोडा वेळ इथे थांबणार आहे. या दोघांना त्यांचा प्रोजेक्ट एकत्र करायचा आहे. अरे वा, म्हणजे आता आपल्याला दोघांना एकत्र आर्ट अँड क्राफ्ट पुन्हा एकदा करायला मिळणार आहे. चला बरं झालं, संजू कुहूला खूप दिवसाने एकत्र वेळ घालवता येईल. विद्युत तसं कर ना, त्याला न्यायला येशील ना तेव्हा इथेच जेवून जा. नाही तर तू असं करतोस का, संजूला इथेच राहू दे. उद्या एकत्र इथून शाळेत जातील. हो पण तू मात्र जेवायला ये. हा म्हणजे संजू आणि मी उद्या इकडूनच स्कूलला जाणार ना. मामी कुठे आहे? अरे तुझे मामा आणि मामी बाहेर गेलेत, 2 दिवसांनी येतील ते. पण मला तिच्या हातची पावभाजी खायची होती. ती खूप यम्मी पावभाजी बनवते. अरे एवढंच ना, मग मी बनवून देते ना तुला पावभाजी. खरंच? हो. चला जा लवकर, हात पाय धुवून घ्या आणि फ्रेश व्हा, कपडे बदला. बरं आई, यांचं सगळं झालं की मला फोन करा, मी संजूला घ्यायला येतो. आता सांगितलं ना आज तू इथेच राहणार म्हणून. अहो म्हणजे तुमचं प्रेम वगैरे करून झालं ना की मला फोन करा. येऊ मी? येतो. इतक्यात निघालात म्हणजे ऍटलिस्ट चहा तरी घेऊन जा ना. नाही, सबनीस सरांसोबत एक अर्जंट मीटिंग आहे, ते वाट बघत असतील. थोडी गडबड आहे. मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ऍक्च्युली आज सकाळीच पोस्टाने नोटीस आली आहे. ती नोटीस तुम्हाला दाखवायची होती. नोटीस? बघू. अरे हसतोस काय? माझीकडे वाट लागली आणि हसतोस तू. सॉरी. अरे पण काय करू, असू नको तर काय करू. हा मला एक सांग, खोटं बोलायच्या आधी तुला कळायला हवं ना. हा वहिनींचा स्वभाव कसा आहे ते, तरी तू खोटं बोलतोस यार. कुठं बोलावं लागलं? तुझी वहिनी तुलाही माहिती ना कशी आहे. आली असती का ती खरं बोललो असतो तर? एक काम कर, तुझ्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाही. हा तू ना एखादं मंदिर शोध खरं तिथे आजूबाजूला, आणि काकड आरती मिळेल असं मंदिर शोध. हा आणि विशेष करून देवीचं असलेलं तर उत्तम. म्हणजे कसं आहे, वहिनी आहे ना देवीला ओटी पण भरू शकतात. हा आणि ऐक वहिनी, आता देवदर्शन घेतल्याशिवाय तुझी सुटका करणार नाही. काय यार तू स्वतःवरच विकेट पाडून घेतलीस. हा अरे मी तुला का फोन केला? सोल्युशन साठी. आणि मला काय करायला लागणार हेच तुम्हाला परत रिपीट करून सांगतोय. वेडास का जरा? अरे भाई, तुझ्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. वहिनींच्या बाबतीत शॉर्टकट वर्क होत नाही, तुला माहितीये ना. हा ठीक आहे, मग फोन ठेव. चल. बरं थांब. काय आलं? ऑल द बेस्ट. बाकी काही नाही. तुझे ठेव फोन. अरे हे बघ, आपण काय करायचं, आपण फक्त उद्याच्या दिवसासाठी आपल्याकडे जे जे पॅकेजेस आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या ऑफर्स द्यायच्या. ऑफर? हा, कसली ऑफर? ऑफर्स म्हणजे फक्त उद्याच्या दिवसासाठी जे जे पॅकेजेस आहेत त्याच्यावरती से 50% ऑफ. हा फक्त उद्याच्या दिवसासाठी. आणि ती ऑफर जे लोक घेतील, जे क्लायंट्स घेतील त्यांनाच पुढच्या 3 महिन्यासाठी असाच काहीतरी डिस्काउंट द्यायचा, ते 40% ऑफ. सो ओव्हरऑल तो डिस्काउंट भरपूर मोठा होतो. आणि ह्या सगळ्याचं एक पॅकेज बनवायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या सगळ्याचे आम्ही ऍडव्हान्स पैसे घेतो. सो पुढच्या 4 महिन्यासाठी ते आपल्याकडे बुक्ड राहतील. आणि हे जे डील आहे ते मॅक्झिमम उद्याच्या दिवसात झालं पाहिजे. आणि मॅक्झिमम क्लायंट्स आपल्याकडे यासाठी बुक झाले पाहिजे उद्याच्या दिवसात. हो शिल्पी, अगं पण प्रीमियम पॅकेजच्या क्लायंटला ना खूप वेळ लागतो. मीन्स आपण एका दिवसात मॅक्झिमम 8 कस्टमर हँडल करू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. 8 करू शकतो ना? हो. इनफ आहे. हे बघ, बाकी सगळी मदत मी तुला करीन. शिल्पी, तुला कुठे पार्लरचं काम येतं? नाही, पार्लर म्हणजे तुमचं ते वॅक्सिंग नाही ग, मी ते नाही म्हणते. मी मार्केटिंगच्या गोष्टी सगळ्या हँडल करू शकते. लाईक आता लोक आली की त्यांना जे तुम्ही विचारता प्रश्न, काय करायचंय, ह्याव करायचंय, त्याव करायचंय, मग काय डिस्काउंट आहे वगैरे, हे सगळं मी बोलेन. सो यातला सगळा जो वेळ आहे ना तो तुमचा सेव्ह होईल. आणि मग कदाचित 1 किंवा 2 क्लायंट्स तुमचे अजूनही होऊ शकतात. ओके, मग आपण एक काम करूया, आपण फेशियल आणि वॅक्सिंग असं एक पॅकेज घेऊया. त्यानंतर मेडिक्युअर, पेडिक्युअर, हेअर स्पा असं एक पॅकेज ठेवूया. अँड अश्विनीने काही प्रीमियम पॅकेज तयार केलेले आहेतच. येस, गुड आयडिया.
हे बघ, आता फक्त आपल्याकडे जो क्लायंट बेस आहे ना त्यांच्या सगळ्यांपर्यंत ह्या ऑफर्स, डिस्काउंट, हे जे आता आपण बोललो ते पोहोचवायला पाहिजे. पण ते कसं करायचं? एक मिनिट, मला एक सांग, तुमचं जे रेग्युलर क्लायंट्स आहेत त्यांचा काहीतरी मेसेज करण्याचा तुमचा एखादा ग्रुप असेल ना? नाही ग, आमचा काही ग्रुप वगैरे नाहीये. ग्रुपच नाही अजून? बरोबर, ठीक आहे, असू दे, तो ग्रुप आपण क्रिएट करू शकतो, तो मी नंतर करते. पण सोशल मीडिया पेज तर आहे ना? हो. हा, तर त्याच्यावरून आपण लाईव्ह जायचं आणि आता आपण जे जे काही बोललो, काय डिस्काउंट, कसं कसं काय जे काय आहे ते सगळं त्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना इन्फॉर्मेशन द्यायची. सो रेग्युलर क्लायंट पर्यंत पण ते जातं आणि बाकी नवीन जॉईन होणारे जी लोक असतात त्यांनाही ते कळतं. सो आता आपण 1 तासाने लाईव्ह जाणार आहोत, त्याची पोस्ट आत्ता टाकावी लागते. सो मी ती टाकते आता. आय नो, ऍक्च्युली मी लोकांना असं लाईव्ह करताना बघितलंय, पण हे असं ऑन द स्पॉट जाऊन बोलता नाही येणार ग मला. आहे मी ए संजू, अरे संजू, ते सगळे चिप्सचे तेलकट हात कशाला लावतो याला? खराब होईल ना मॉडेल. अरे भांडू नका तुम्ही दोघं पण. संजू, हे घे, हा रुमाल घे, ह्याला हात पुस आणि नंतरच मॉडेलला लाव. ओके? कार्तिकी आंटी, ही फक्त मगाचपासून हात घरी काढून बसलीये. मी काम करत होतो ना. हो का? मग हे सगळं मॉडेल कोणी तयार केलंय? हे सगळं कार्तिकी आंटीने बनवलं. कार्तिकी काकू फक्त आपल्याला हेल्प करते. सगळं मेन मी बनवलंय. चल, काय पण बोल नकोस. हो का? म्हणजे हे सगळं मॉडेल तू बनवलेस? तुझ्या हात ग्लूनी चिटकत होते म्हणून तू काहीच काम केलं नाहीयेस. मी फक्त स्टिकिंग वर्क करत नाहीये, कारण की ग्लूमुळे वेपर्स माझ्या हाताला चिकटले तर. संजू, मग आधी खाऊन घे आणि मग काम कर. सगळं एकत्र कशाला करायचं रे? हे बघ संजू, आजी ना बरोबर बोलते. तू ना आधी खाऊन घे आणि नंतर काम कर. तोपर्यंत पुढचं काम आम्ही करतो. ओके, बघितलं? आता ह्याला ना आयतं मॉडेल पाहिजे. थांब, आता ह्याच्यावरती ना मी माय स्कूल नाही लिहिणार, कुहू स्कूल असंच लिहिल. अरे तू चीटर, मी नाव लिहिणार ह्याच्यावरती. चीटर 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 चीटर. अरे बास करा. आपण एक काम करूयात का कुहू? तुला ह्याच्यावरती नावच लिहायचंय ना? आपण की नाही ह्याच्यावरती तुमच्या स्कूलचं नाव लिहूया, म्हणजे मॉडेल दोघांचं पण होऊन जाईल. हो की नाही? काय ग मावशी, तू नेहमी ह्याचीच बाजू घेतेस. असं काही नाहीये, मी तुझी बाजू घेतली. अरे संजू, ओ माझे क्यूट बाय. मम्मी, मी तुला खूप मिस केलं. हो रे, मी पण तुला खूप मिस करते. आणि त्या दिवशी मामीच्या बर्थडेच्या दिवशी आपल्याला फार काही गप्पा पण मारता आल्या नाहीत, पण आज तू इकडे आलायस ना, मला मस्त सरप्राईज दिलायस तू. काय ग शिल्पी, यायला फार उशीर झाला तुला? अगं हो, पार्लरमध्ये गेले होते जरा हेड मसाज करावं म्हणून, पण तिकडे नेमके एका वेगळ्याच विषयात अडकले. मम्मा, ते सगळे जाऊ दे ना. बघ, आम्ही काय क्राफ्ट बनवलंय. ए बघू जरा. अरे वा, हे काय मस्त केलंय हे. आम्हाला प्रोजेक्ट दिलाय एक मॉडेल बनवायचा, एनी स्ट्रक्चर. मी आणि कुहूने ग्रुप केलाय आमचा आणि आम्ही माय स्कूल चूज केला. बघ ना कसं बनवलंय. खूप मस्त झालंय, खूपच छान. संजू, तुला क्लास लावल्यापासून हे सगळं सुधारलंय ना तुझं आता? ऍक्च्युली सगळं क्रेडिट ना मला मिळायला पाहिजे. ह्याच्या हाताला ग्लू चिटकत होता म्हणून ह्याने काहीच काम केलं नाही. हे सगळं मी केलंय. ही मला चिप्स खाऊन देत नव्हती. अरे मी तुला चिप्स खाऊन देत होती, पण तू ते सगळे तेलकट हाताला लावत होतास म्हणून मी तुला. शिल्पी, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. बघ, आपल्याला लागणारे वॅक्सचे डब्बे, नॅपकिन्स, त्याच्यानंतर फेशियलचे किट्स, हे सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे. कारण कसं आहे ना, ऐन टाइमला ना काही गडबड नको. हो, झालंय ना सगळं. हे बघ, आता माझ्या पण डोक्यात काय काय ते मी फक्त सांगून ठेवते तुला. वॅक्सिंगसाठी येणारे जे क्लायंट्स आहेत त्यांना आपण इकडे सिटिंग अरेंजमेंट तिकडे केली आहे त्यांची, आणि स्पा आणि फेशियल त्यासाठी जे येतील ते लोकांना इकडे बसवूया. आणि समजा तिथेही नाही जागा पुरली तर मग दादाच्या ऑफिसची स्पेस आपल्याला वापरावी लागेल, ती वापरूया आपण. ग्रेट, आय थिंक वी आर ऑल सेट. या, वी आर ऑल सेट. बट एक गोष्ट राहिलेली आहे. काय? थांब, मी त्याचा नंबर घेतला होता खरं तर. हा, या कोण आहे?
अरे बाबा तुझीच वाट बघत होते बघ. ऐक हे बघ, आता हे जे कोणी क्लायंट्स येतील ना त्यांना स्वतःहून चहा कॉफी काय पाहिजे विचारायचं. ठीक आहे, कोणाला विथ शुगर पाहिजे असेल विदाऊट शुगर पाहिजे असेल तर तसं चहा आणि कॉफी द्यायचं. कोणाला लेमन टी लागतो, कोणाला ग्रीन टी लागतं, कोणाला काय ब्लॅक कॉफी ब्लॅक टी जे काही असेल ते दे. तुला हे सगळं जमतं माहितीये मला. सो ठीक आहे, आणि त्यांचं जे काही बिल असेल ते काही तू त्यांच्याकडनं घेऊ नकोस, ते मी पे करणार आहे. ठीक आहे, तू फक्त सर्व्हिसेस दे. तयारी ठेवा सगळी. जा जा जा. शिल्पी आत्ता ना प्रीमियम पॅकेज बरोबर प्रीमियम सर्व्हिस देतोय असा फील येतोय मला. वाटतंय ना, असंच वाटलं पाहिजे. एव्हरीथिंग प्रीमियम. हे बघ, या सगळ्याचा ना एकच मोठं आहे, एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ज्या ज्या क्लायंट्स आज आपल्याकडे येतील ना त्या आपले परमनंट क्लायंट झाले पाहिजे. दॅट्स इट. पण शिल्पी आपण हे सगळं प्रिपरेशन तर ऑल ओके सेट केलंय, पण कुणीच नाही आलंय ग. आय मीन काल आपल्याला लाईव्ह सेशनला ना खूप वंडरफुल रिस्पॉन्स मिळालेला, पण आता कोणीच नाही आलंय. असं कसं काय ग? मला तर कळतच नाही. असं ऑफर्स डिस्काउंट असेल ना तर ते खूप चांगलं वर्क होतं. कोणीच कसं काय येत नाहीये? या या आत या. ते आम्हाला तुमचं ना 3 मंथचं पॅकेज करायचंय. तुमचं कालचं लाईव्ह बघून आलोय आम्ही. हो हो या ना, बसा बसा या. मी प्लॅन केली नाही ट्रिप, मग एवढं परवडतंय मला म्हणून केली आहे ट्रिप प्लॅन. चल जाऊया. अच्छा हा, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं. सरप्राईज? इकडेच थांब, मी घेऊन येतो. मी पण येते. हा, तू इकडेच थांब, मी आलो थांब. आहो लवकर या. तुझ्यासाठी गिफ्ट. अहो गिफ्ट कशासाठी? आताच तर वाढदिवसा दिवशी तुम्ही. अश्विनी, मला द्यायचं होतं म्हणून मी आणलं. आधीच देणार होतो पण तुझा मूड खराब होता म्हणून नाही दिलं. आणि मला गॅरंटी होती एकदा तू देवळात आलीस, देवीचं दर्शन घेतलंस की तुला प्रसन्न वाटतं, मग तू मस्त मूड मध्ये असशील. म्हटलं आता इकडेच देऊया म्हणून गाडीत टाकून आणलं. उघडू? नाही, नाही उघडलं तरी चालेल. काय हो? तर उघडल्याशिवाय कसं करणार? उघड. आवडला? हो छान आहे, पण ड्रेस कशासाठी? घालायसाठी. हा ड्रेस घालायचा आणि फिरायला जायचं. मी? मग नाही म्हणजे आपण फिरायला जाऊया. ड्रेस नको ना. अश्विनी, मी ना कालपासून तुझं सगळं ऐकतोय. तुला उपास करायचा होता, मी काय बोललो नाही. मी उपास केला. आता माझी अट आहे, फिरायला जायचंय तर तुला हा ड्रेस घालावा लागेल, नाहीतर मी फिरायला जाणार नाही. संपला विषय. नाही नाही नाही, वाहो बिहो काय नाही, याला काय अर्थ आहे? अजिबात ऐकत नाही तू माझं. आणि इतकी वर्ष तू साड्या नेसतेस ना, मग घाल ना ड्रेस. विसरून गेलोय मी तू ड्रेस मध्ये कशी दिसतेस. घाल ना माझ्यासाठी. ठीक आहे. मलाही वाटते ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आणि चांगला दिसतोय, पण तुम्हाला इथे थांबायचं नाहीये ना, मग मी माझी बॅग भरून घेते. नाही तसं नाहीये ग, पण आता माझा मूड खराब आहे ना. तू रागवलीस का मी मनवतो ना तुला. मग मी आता रागवलं, मला मनवायचं नाही. माझ्यावर डाव टाकतेस. अच्छा, म्हणजे मी तुमची समजूत काढायला हवीये म्हणून एवढे रुसलात तुम्ही. ठीक आहे, मी काढते तुमची समजूत. म्हणजे तू समजूत काढणार माझी. चल, म्हणजे मी उत्तम अभिनेता आहे. तुला व्यवस्थित प्रकारे मी ब्लॅकमेल केलेलं आहे. अच्छा, म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता, कारण मी हा ड्रेस घालावा म्हणून. अहो केवढी चिटिंग करताय. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हो का? नाही, थोड्या पूर्वी जेवढी तुम्ही ऍक्टिंग केली ना तेवढीच पुरेशी आहे. जरा जास्त केलं असतं ना
तर ओव्हर ऍक्टिंग वाटली असती, हो ना? आता माझं तुझ्यावर इतकं ओव्हर प्रेम आहे, थोडीशी ओव्हर ऍक्टिंग होणारच ना. एवढं प्रेम करता माझ्यावर? हो. अहो, हम्म. छान वाटतंय ना इथं? मस्त वाटतंय. त्या बुट्ट्यावाल्याने ना जर जास्त लिंबू मारला असता ना, जास्त छान वाटलं असतं. तो कणीसवाला काय आपल्या घरचा आहे का? तुम्हाला जास्त मीठ लिंबू लावलेलं कणीस आवडतं म्हणून मी नेहमी ना घरी करते. ए बाबा, मस्त आहे कणीस, मला खूप आवडलं, एकदम नंबर 1 आहे. काय लिंबू बिंबूची गरज नाही, नॅचरल लिंबू निघतं त्यात. प्लीज तू घराची आठवण नको काढू. आलोय ना इकडे, तुला आवडतंय ना, निसर्ग बघ इकडचा. इकडे कॉन्सन्ट्रेट कर, नवऱ्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना. घर घर काय. बरं बाबा, नाही बोलणार आता, झालं? बोल. एक सांगू? खरंच मी ना खूप लकी आहे. तुम्ही माझी केवढी काळजी करता आणि आपलं अख्खं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. वेडी आहेस तू. हं? मी तुझ्यापेक्षा खूप जास्त लकी. माझ्या मनातली कुठलीच गोष्ट मला तुला सांगावी लागत नाही, तुला ती आधीच कळते. कुठलाही प्रॉब्लेम आला आयुष्यात तरी पटकन सॉल्व्ह होतो. आयुष्य सोपं होऊन जातं तू असतेस तेव्हा. सो तुझ्यापेक्षा मी खूप लकी. अहो, पण आता ना आपल्या आयुष्यातले चॅलेंजेस वाढणार आहेत. मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे, आपल्याला आपला बिझनेस एक्सपांड करायचा. त्याच्याकरता कॉलेजमध्ये मी ऍडमिशन पण घेतलंय. आपल्या बिझनेसला त्याचा फायदा झाला तरच माझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल. होईल बाबा, सगळं होईल, सगळं नीट होईल. का विचार करतेस एवढा? बुट्टा का? आणि आणखीन ना एक गोष्ट माझ्या मनात होती, बोलू? काय ऑप्शन आहे माझ्याकडे, सांग. शिल्पीने आपल्याला ही ऑर्डर कंप्लीट करायला खूप मदत केली की, म्हणजे तिचे ना खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. पुढे आपल्या बिझनेस मध्ये जर ती आली तर आपल्याला तिच्या कॉन्टॅक्टचा फायदा होईल. शिल्पीचा बघू, अजून बिझनेस सुरू व्हायला खूप आहे. आणि आता बाहेर आलो नाही, कशाला घरचे शिल्पी या त्या. माझ्यावर कॉन्सन्ट्रेट कर ना तू. बुटा का काय हो? तुला आठवतं काय? आपण लग्नाच्या आधी अशी फिरायला गेलो तेव्हा साखरपुडा झाला नव्हता आपला, आणि तू सॉलिड घाबरली होतीस. अहो इकडे नको ना कोणतरी बघेल. अहो कशाला एवढी लाजत होतीस, आणि त्यात मी सडनली तुझा हात पकडला. एवढी लाजलीस, लाल बुंद झालेली, आणि माझा हात असा झटकून टाकलास तू. हो ना. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला किती सॉरी सॉरी असं म्हणत होते. खरंच कशी होते ना मी? तशी होतीस म्हणूनच आवडलीस. म्हटलं दुसऱ्या कोणाला आवडायच्या आधी आपण लग्न करून टाकूया. देवीची ओटी भरलीस ना ग? हो आई, देवीची ओटी सुद्धा भरली आणि दर्शन सुद्धा छान झालं. खूप प्रसन्न वाटलं खरंच. मी शोधून काढलं. बाबा जागा खूप सॉलिड होती. पण तुम्ही जाऊन आला ते बरं झालं. रिफ्रेशमेंट गरजेचं होतं रे. हो, टाकला होता तुम्ही तेच करून. शिल्पी घे. बरं मला सांग, मी सांगितलेलं सगळं नीट फॉलो केलंयस ना, खाल्लंयस ना? मी ठीक आहे, आणि सगळं वेळेवर व्यवस्थित खाल्लं मी. तू माझ्यासाठी ते मखाणे काढून ठेवले होतेस ना, ते खाल्ले. आणि आईने छान ताजा ताजा नाश्ता दिला होता, तो पण खाल्ला. सगळं व्यवस्थित. 4 BHK मला जरा आहे ते ना. काय अरे तुम्ही आला? अरे वा, मस्त, छान झालं. हा घ्या प्रसाद. काय रे श्रेयस, तुम्हाला ट्रॅफिक वगैरे लागलं का रे? का? नाही म्हटलं, आम्हाला सुद्धा देवी दर्शनाला जायचं होतं ना, म्हणून विचारलं. ट्रॅफिक असेल तर जाणार ना. नवीन गाडी घेतली आहे ना. सावंत काकू, तुम्ही तिथे जा, तुम्हाला खरंच खूप फ्रेश वाटेल. अगदी मोठं देवस्थान नाहीये, पण वातावरण अगदी प्रसन्न आहे खरंच. अगं अश्विनी, थोडा प्रसाद देतेस का ग ह्यांच्यासाठी आणि पंप्यासाठी? तुमच्यासाठी प्रसाद पण आणलाय आणि कुंकू सुद्धा आणलंय तुम्ही सांगितलेलं. देते, थांबा. थोडी काळजी तुम्हाला. हा घ्या. अश्विनी आहेस अशी. काय म्हण अश्विनी, एक दिवस घरी नव्हतीस, पण घर अगदी मोकळं मोकळं वाटत होतं गो. हो नाही अगं, मी खरंच तुला खूप खूप मिस केलं. फक्त तू एकटीने नाही,
आम्ही सगळ्यांनी मिस केलं. हो की नाही ग शिल्पी? आता ते मला काय माहिती, मी कुठे होते दिवसभर घरी. खरंच मिस केलं, खूप मिस केलं सगळ्यांनी. तिला एकटीलाच केलं, मला कोणी मिसच नाही केलं. आणि मी सुद्धा तुम्हाला मिस केलं बरं का. एकच प्रेमी आमच्या दोघांना मिस केलं, एकट्यालाच मिस करतो. व्हॉट? अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही असं काहीच सांगितलं नव्हतं. शिल्पी थांब, अगं मी बोलते. पटेल भाभी सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे तुम्ही गरजेच्या वेळी आम्हाला मदत केली आणि मी काहीतरी सोय करते भाड्याची, तोपर्यंत तुम्ही हे पैसे घ्या एवढे. ठीक आहे, हे पैसे मी घेते, पण भूलशो न त्या मने समजा रेंट आपू. मी सगळी अरेंजमेंट करते, तुम्ही खरंच काळजी नका करू. ते काही नाही, मला आजच्या समजा रेंट पाहिजे. एक्सक्यूज मी, आजच्या आज कसं शक्य आहे? आणि तुम्ही? शिल्पी, पटेल भाभी मी तुम्हाला सगळं रेंट देते आजच्या आज संध्याकाळपर्यंत, खरंच देते. ठीक आहे, संध्याकाळला परत येते मी. हो, श्याम मंदी येते मी. तुम्ही मला फोनही केला नाहीत आणि परस्पर निर्णय घेऊन टाकला. आणि एवढ्या सगळ्या अपॉइंटमेंट घेतल्यात, आपण हँडल करू शकणार आहोत का? जेनी सांग ना, तुझ्या एकटीवर एवढा वर्कलोड येणार नाही का? कसं करणार आहेस तू? सॉरी अश्विनी, ऍक्च्युली तुला इन्फॉर्म करायला हवं होतं, पण कसं काय एका दिवसात आम्ही रेंट मॅनेज करणार होतो ना, आणि आमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. होता ऑप्शन जेनी, आपल्याकडे ऑप्शन होता. तू फोन करायला हवा होतास मला. वहिनी, आम्हाला तुला तिकडे डिस्टर्ब करायचं नव्हतं अगं. अश्विनी, आधी तू शांत हो. हे सगळं आता डिस्कस करून काहीच उपयोग नाही. आपल्याला याच्यातनं मार्ग काढायला हवा. वी हॅव टू रिमूव्ह अ सोल्युशन आउट ऑफ दिस. नाही, तुझं सगळं ते बरोबर आहे, पण ते पटेल असं कसं काय करू शकतात? हा नाही, वहिनी, मी त्यांच्याकडे जाऊन बघतो. विदाऊट नोटीस ते आपल्याकडे पैसे कसं काय मागू शकतात? नाही भाऊजी, असं काही करायचं नाही. आपल्याला जेव्हा गरज होती त्यावेळी ते आपल्या बाजूने उभे राहिले, आणि त्यांनी जर आपल्याला त्यावेळी मदत केली नसती ना, तर मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. आणि दुसऱ्या कुणाची जागा जर रेंटने घेतली असती तर आपल्याला भाडं द्यावंच लागलं असतं ना. मग ह्यांना का द्यायचं नाही सांगा ना. वहिनी, तुमचं पण बरोबर आहे, पण त्यांनी आपल्याला आधी तसं क्लिअर सांगायला हवं होतं ना. ते काही असू देत, त्यांच्याशी तिथे कुणीही वाद घालायला जाणार नाहीये आणि जाबही विचारायला जाणार नाहीये. वहिनी, मग आता एवढी मोठी रक्कम आपण आणायची कुठून? अरे नको सांग काकू, पण इडल्या सॉलिड झाल्यात आणि चटणी सॉलिड. अरे, या चटणीची रेसिपी मला पंप्याने सांगितली, आणि काय त्याने ते बघितलं, इंटरनेटवर बघितली होती. ते मोबाईलवर बघत असेल म्हणून दिसत नाही तो आजकाल. बाबा, इडली देऊ? नाही 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 नको. घ्या ना. नाही, अजिबात नाही. आई, नाही ग, अजिबात नको. बस, आहे ते संपलं. अगं अश्विनी, इडली खाल्लीस की नाही तू? नाही हो काकू, आवरता आवरता खाते. आणि तुम्ही इडल्या केल्यात म्हणजे छानच झाल्या असणार. आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, लवकर जायला हवं. उशीर झालेला बरा दिसणार नाही. ऐक ना, तू खूप थकल्यासारखी वाटतेस, फ्रेश होऊन मगच जा. हो, आवरते मी. माझी बॅग बेडरूम मध्येच ठेवली, आलेच. थांब बघते जरा. अगं तू कुठे चाललीस? अगं, तिचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, हातावर दही साखर ठेवते. अगं, दही साखरेची वाटी मी रेडी ठेवली, आणते. दलजीत
इन शॉर्ट डीजे. तुसी अश्विनी मॅडम. नाही. देन तुमची उमर तर मॅडमचीच आहे. ऑल्सो ड्रेसिंग. ए तू काय सगळ्यांना असं तोंडावरती बोलतेस का? जरा जेंटली बोल ना. तू माझ्या डेझीला काय बोलू नको, नाही तर उगाच फाईट व्हायची आपली. जिग्नेश, डोंट फाईट. आय विल आन्सर बॅक. ए आय एम दैट जेंटल ओनली, ओके? कॉलेज जाता छोकरी कशा ट्रिम ट्रैक छे. शी इज सो आउटडेटेड, साड़ी एंड ऑल. इसीलिए मैंने भी सोचा कि ये मैडम है. तो तुसी हो कौन? अरे तुम्ही ऍडमिशन फॉर्म नीट वाचला नाहीये का? म्हणजे देर इज नो एज रिस्ट्रिक्शन. आपल्या कॉलेजमध्ये मोठ्यांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत कोणी ऍडमिशन घेऊ शकतं. मी एक स्टुडंट आहे. स्टूडेंट इज फाइन बट अमरे जेवा नथी. करेक्ट. डेजी ने बोल दिया तो बोल दिया. आंटी इज नॉट लाइक माय डेजी. छठवी रे, ਤੁਹਾਡੀ लव लाइफ साइड ट्रैक है, अभी मेन ट्रैक है टीचर. अगर ये स्टूडेंट है तो टीचर कौन है? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर. सत तेरे की. ले एक और स्टूडेंट. नॉट जस्ट अ स्टूडेंट, बोरिंग स्टूडेंट. नाहीतर काय, कॉलेजला आलोय पण एक आय कॅन्डी दिसत नाही. तुझं नाव मी एका कॉम्पिटिशन साठी रजिस्टर केले. असले कॉम्पिटिशन? इंटर क्लब चेस चॅम्पियनशिप. अरे काय डोकं फिरलंय का तुझं? इंटर क्लब चेस कॉम्पिटिशन? हो. आणि माझं नाव पण नोंदवलं तिकडे? हो. मला न विचारता? हो. हे वेगळाच करे. अरे भाई खूप भारी संधी आहे माहितीये का ही. भाई प्राइस पण आहे ना खूप भारी आहे. आता प्राइस ऐकून तू नाही म्हणणार होता का? चल ना यार, माझ्यासाठी चल ना यार, प्लीज मित्रासाठी कर ना यार एवढं. आता फिरलंय का? मला इकडे भरपूर काम आहे, समजलं? आणि बाबांबरोबर खेळणं वेगळी गोष्ट आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये खेळणं वेगळी गोष्ट आहे. मला नाही जमणार. भाई मी तेच बघितलं, तू बाबांना कसं हरवतो चेस मध्ये, तसं तू इतरांना पण हरवू शकतो. आणि शिरस असं काय करतो यार? मागच्या वेळेस पण तू क्रिकेटची मॅच खेळला नाही. हा, आता चेस कॉम्पिटिशन साठी तुझं नाव नोंदवलंय, फायनल आहे तरी तू खेळत नाहीये. प्लीज ना यार, मित्रासाठी खेळ ना यार, प्लीज ना. काय करतोय? काय हट्ट करतोय? तो कार्तिक पण एवढा हट्ट नाही करत. वेळाच का तू? मला काम आहे तिकडे, थांब जरा. मला जर का चेस खेळता आला असता ना तुझ्यासारखं, तर तुझ्या हातपाय पडलो नसतो माहितीये का मी. तू एवढा हुशार आहे यार, तुझ्या हुशारपणाचा काय उपयोग? तू जर का चेस चॅम्पियनशिप जिंकू शकत नाही तर? This program will help you with the structural approach to managing the entire life cycle of a product. तुम्ही तुमच्या कल्पनांमधून एक प्रोडक्ट डिझाईन करू शकता, त्याचं टेस्टिंग करू शकता आणि मग ते प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता, जे कस्टमरच्या पसंतीस उतरेल आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सगळ्यात पुढे असाल. ओके. प्रत्येक लेक्चर नंतर मी तुम्हाला नोट्स देत जाईल. कधी प्रिंट्स देईन तर कधी मेल करीन. आज जे काही शिकवलंय ते सगळ्या नोट्समध्ये आहे. घरी जाऊन नीट वाचा. पुढच्या लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट घेऊ. ओके. गुड लक. खूप छान होता ना आजचा लेक्चर. हो, म्हणजे आता ज्या सरांनी नोट्स दिल्या आहेत ना, त्या मी घरी जाऊन रिवाइज करेन. म्हणजे उद्या जर काही प्रश्न विचारले तर उत्तर द्यायला बरं ना. देखो आंटी नु देखो, ये अब घर जाएगी, पढ़ेगी और उसके बाद सवाल जवाब सवाल जवाब. ए तू आता कसं ठरवू शकतोस रे? कारण आंटी लोकांनाच ते सवाल जवाब करायला आवडते ना. Yes, yes. Whenever I go to Jignesh place, his mom keeps on asking me, "ए छोकरी कौन छे? Her surname શું છે? Her father શું કરે છે? Her mother શું કરે છે?" I tell you, these aunties ना. Correct. अब ना ये आंटी और
सर के बीच में बैडमिंटन होगा। एक सवाल आंटी दा, फिर एक जवाब एक के दा, फिर एक सवाल आंटी दा, फिर एक जवाब एक के दा। टिक टिक टुक 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 टुक। यारो सबसे मिलके अच्छा लगा। चलो अब चलते कैंटीन। चल चल लवकर श्रेयस, चल 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 चल। हे बघ, फॉर्म भरून झालाय, सही झाली, सगळं फॉर्म ओके. आता कॉम्पिटिशन कुठे घेऊन येतो का मला? अरे कुठे काय, चेस कॉम्पिटिशनला आलो आपण. आणि तू जरा चिडचिड करू नको रे, डोकं शांत ठेव, कूल ठेव. ओके, मी आहे ना. हा ओके चल. काय रे, हाच का तुझा वजीर? वजीर? हुकमी एक्का आहे, हुकमी एक्का. बाई मागचा डाव आहे ना, फक्त 3 चालमध्ये फिनिश केला होता. 3 चाल फक्त. असेल, पण तू याच्यावर 10,000 लावलेस, लक्षात ठेव. 10? अरे भाई, मी याच्यावरती ना डोळे झाकून 10 लाख सुद्धा लावू शकतो. मला याच्यावरती फुल गॅरंटी आहे. हा जिंकणार म्हणजे जिंकणार. तू आता गेम बघ. हे आता गेमच ठरवेल. बघ तू. भाई, तू जिंकशील म्हणून मी 10,000 रुपयाची पैज लावली. त्याचं डोकं फिरलंय का? 10,000 खायची गोष्ट आहे का? आणि कोण हा जोकर? हे सोड तू. तू कॉम्पिटिशनवरती लक्ष दे. हा, आणि माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे भाई. तू जिंकणार म्हणजे जिंकणार. मला गॅरंटी आहे फुल. ऑल द बेस्ट. चल मी आतमध्ये जातो. क्वार्टर फायनल सुरू होणार आहे लवकर. आतमध्ये ओके, ये लवकर. चल. हो, हे दागिने देऊन आपल्याला जेवढं लोन मिळेल तेवढं पुरेसं होईल ना? मला असं वाटतंय त्यातनं आपलं नक्की काम होऊ शकेल. ठीक आहे, नीट ठेवते. हे पण घेऊन जा. आई हे काय? अगं घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, हातभार सुद्धा सगळ्यांचाच लागायला हवा ना. माझ्याकडून थोडीशी मदत. नाही म्हणू नकोस, घेऊन जा. हे बघ, याची तुला फार गरज आहे. बिझनेस खूप मोठा सुरू करायचा आहे ना. आता फार विचार करू नकोस. तुझा बिझनेस चांगला लवकर सुरू होण्यासाठी फार गरज आहे याची. आई जा ऍक्सिस बँकेमध्ये. तुझं काम सगळं व्यवस्थित होऊ दे. हो, ऍक्सिस बँक खूप छान आहे. चला. या मॅडम. थँक्यू. बसा मॅडम. हा फॉर्म सर. मॅडम, काही डॉक्युमेंट्स लागतील. रेडी आहेत सर. हे बघा. मॅडम, तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. लवकरच सगळी अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. थँक्यू सो मच. लोन करणं इतकं सोपं असतं हे मला माहीतच नव्हतं. मॅडम, आमच्या कस्टमर्सला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याचीच तर काळजी ऍक्सिस बँक घेत असते. खरंच तुम्ही खूप सहकार्य केलं. तेच तर आमचं काम आहे मॅडम. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. बाबा पाणी. अरे थँक्स. बस ना मयू, गंमत सांगतो बस. काय हो? अगं ती चेसची मॅच होती ना, काय सॉलिड खेळलो माहितीये मी. समोरच्याला चेकमेट सांगितलं ना, त्याचा चेहरा असा पडला होता ना, काय सांगू तुला. 2 राऊंड मध्ये हरवलं. 2 राऊंड मध्ये. वा. असं वाटलंच ना की क्वार्टर फायनल खेळतोय. इतकी सोपी होती मॅच. सेमी फायनल बघ गाजवतो मी. बाबा, मी तुमच्या फायनलला येणार आहे. आणि तसंही ना बबन काका सांगत होता तिकडची प्राइस मनी ना खूप भारी आहे म्हणून. अगं ती काय क्रिकेट मॅच आहे का? चेस मॅच बघून काय करणार? हो, चेसची मॅच बघायला ना खरी मजा असते. म्हणजे काय असं माहितीये, समोरचा काय डाव खेळणार आहे आणि त्यावर आपला डाव काय असणार आहे
याचा सगळा विचार करण्यातच एक वेगळी मजा आहे. मी येणार. व्हेरी गुड. चला माझ्यावर गेलीस. तुलाही आवडतं चेस खेळायला आणि बघायला. मयू इस्त्री कुठे आहे ग? मे बी कपाटाच्या खाली आहे. पण तुला का हवी आहे? अगं ड्रेस इस्त्री करायचे बाहेर जायचं ना मला. एवढे सगळे ड्रेस घालणार आहेस एका वेळी? एवढे सगळे एकत्र कसे घालीन? एकच घालायचा आहे. पण यातले आता किती ड्रेस मला बसतील याची शंकाच आहे. सो सगळेच एकत्र इस्त्री करून ठेवते. तू सांग ना कुठला घालू ग यातला? सगळे छान आहेत, कोणता पण घाल. हा घालू का? हा छान आहेत, आवडले मला सगळे. ए तुला आवडले सगळे ड्रेस? मग हे सगळे ड्रेस ठेव, तुला तुला छान दिसतील. कलर पण एकदम उठून दिसेल आणि अगदी नवे कोरे ड्रेस आहेत. लेबल पण काढलं नाहीये बघ. मला कशाला आता, मला नको. अगं कशाला काय, असू दे ना, खूप छान दिसतील तुला. तसंही मी म्हंटल ना मला कितपत बसणार आहेत ते ड्रेस मला माहिती नाहीये. सो घाल तू. कशाला, तिच्याकडे आहेत तिचे कपडे. तू हे मोठे करून घे आणि तूच घाल. असं का बोलतोस दादा? मी काय मयूला वापरलेले ड्रेस देत नाहीये. मी आता म्हंटल ना अगदी नवे कोरे ड्रेस आहेत ते. लेबल पण तसंच आहे लिटरली. हे बघ दादा, बहिणी बहिणी कसं एकमेकींचे ड्रेस वापरतात तसंच मी तिला ड्रेस देते ते वापरायला. त्यात काय प्रॉब्लेम आहे? तुला माझ्या प्रत्येक कृतीबद्दल प्रॉब्लेमच असतो का दादा? तू एडीएस का ग? काही बोलतेस? माझा काय संबंध ड्रेसशी? मला घालायचे. मी फक्त एवढं म्हणतोय की तू नॉर्मली पॉझिटिव्ह असतेस ना तुझ्या कपड्याबद्दल. मला माहिती आहे ते. म्हणून म्हटलं मोठे कर आणि तू घाल, तिला नको देऊ. नाही दादा, ते मोठे करता येत असतील तरी सुद्धा ते मला मयूलाच द्यायचे. ते ड्रेस छान आहेत, तिला आवडतील ते असेच आहेत ना. आणि ती स्वतः आता म्हणाली की तिला आवडलेत म्हणून, की ते फक्त माझेत म्हणून तू नको म्हणतोयस तिला द्यायला. मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय दादा. फक्त वहिनीने सांगितलं म्हणून तू मला माफ केलंयस ना.